Today we are going to see 3.4 think before you speak. In this lesson, we have studied the first part. Today we are going to study the second part. That is, we are going to listen, we are going to learn about Socrates. What does Socrates say about the truth? About what does Socrates say? Let's see. Page number 83. Okay? Socrates was one of the wisest men of ancient world. Many were the youth who lives in influence for the better. तर यामध्ये सांगितलं आहे की सॉक्रेटिस हा काय आहे वन ऑफ द वाइजेस्ट मॅन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड आहे. एन्शियंट मीन्स प्राचीन. वन ऑफ द म्हणजे त्यापैकी एक. वन ऑफ द म्हणजे पैकी एक. तर बुद्धिमान माणसापैकी किंवा महान व्यक्तीपैकी सॉक्रेटिस हा एक होता. इन एन्शियंट वर्ल्ड म्हणजे प्राचीन काळात बुद्धिमान व्यक्तीपैकी सॉक्रेटिस एक होता. ठीक आहे. मेनी वेज द यूथ हुज लाइव्स ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. तर सॉक्रेटिसने बऱ्याच तरुणांचं जीवन हे इन्फ्लुएन्स केलं, म्हणजे अनेक तरुणांना त्यांनी प्रेरित केलं असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर डू यू अंडरस्टँड दिस लाईन? नाउ आय वुड लाईक टू क्वेश्चन who is one of the greatest man in ancient world? Socrates was one of the wisest men of the ancient world. Good. Socrates was one of the wisest men of the ancient world. Now next question I would like to ask you, whose lives Socrates influenced for the better? Many youths. Many youths. Correct answer. Okay, sit down. Now let's see the next line. Socrates counseled his disciple to keep their mouth shut. Socrates consent means advice. Consent म्हणजे उपदेश देणे, सल्ला देणे. तर सॉक्रेटिसने सल्ला दिला हिज डिसायपल, कोणाला? आपल्या शिष्यांना सल्ला दिला. कशाचा सल्ला दिला? टू कीप देअर माउथ शट. त्यांनी आपले तोंड बंद ठेवायचे. त्यांनी आपले तोंड बंद ठेवायला पाहिजे असं सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना उपदेश दिला. अँड स्पीक ओनली व्हेन ऍब्सोल्युटली नेसेसरी. आणि जेव्हा अतिशय गरजेच असेल तर तेव्हाच बोलायचं, अन्यथा बोलू नये अशा प्रकारचा सल्ला सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना दिला. अंडरस्टँड? नाउ क्वेश्चन, whom did Socrates consult? Whom did Socrates consult? Yes. His disciples. His disciple. Correct answer. No. Sit down. Now, next question. What about Socrates consult his disciple? What about Socrates consult his disciple? To keep their mouth shut and speak only when absolutely necessary. To keep their mouth shut and speak only when absolutely necessary. Sit down. Who consigned his disciple to keep their mouth shut? Socrates. Okay? Sit down. Now, next. Oh, wise one, how may we know when it is right to speak? They asked him. तर त्याला सॉक्रेटिसला विचारलं की हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक. आता योग्य परिस्थितीमध्ये योग्य वेळी आपल्याला बोलायचं हे कसं ठरवायचं? दे आस्क म्हणजे त्याला सॉक्रेटिसला विचारण्यात आलं. तर यावर सॉक्रेटिसने म्हटलं, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर 3 क्वेश्चन्स and receive an affirmative answer to each of these the 3 replied Socrates. तर त्यांच्या शिष्यानी त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सॉक्रेटिसने असं दिलं की तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आणि या 3ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सकारात्मक मिळालं तरच बोलायचं आणि जर निगेटिव्ह उत्तर मिळालं तर अजिबात बोलू नका.
यू हॅव टू कीप युअर माउथ शट. म्हणजे तुम्ही तुमचे तोंड बंदच ठेवायचं असं सॉक्रेटिसने उपदेश केला. आता व्हॉट वेअर दिस 3 क्वेश्चन्स. आता हे 3 प्रश्न कोणकोणते आहेत तर बघूया. 3 प्रश्न आहेत की द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक. आपण बोलण्याच्या पूर्वी एक प्रश्न जर आपल्याला विचारायचा आहे तर तो पहिला प्रश्न आहे इज इट ट्रू. हे खरं आहे काय. इज इट ट्रू. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अफर्मेटिव्ह मिळत असेल तरच बोलायचं आणि निगेटिव्ह मिळत असेल तर बोलायचं नाही. तर there were 3 questions and among them which one was the first question. Which one was the first question? Yes, you. Is it true? Is it true? Is it true? Okay. Is it true? हा पहिला प्रश्न होता. Is it true? तर यामध्ये मी लिहून देतो आहे 3 questions. 3 questions. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न होता Is it true? Is It true? true. Is it true? Now, सॉक्रेटिस सांगत आहे या प्रश्नाबद्दल की इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग. व्हेरॅसिटी मीन्स खरेपणा. व्हेरॅसिटी मीन्स खरेपणा. जर त्या प्रश्नाच्या त्या गोष्टीच्या खरेपणाबद्दल तुम्हाला माहित नसेल, इफ यू आर नॉट अ बीट शुअर अबाउट दॅट थिंग यू मस्ट नॉट स्पीक. त्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्या गोष्टीच्या खरेपणाबद्दल तुम्हाला खात्री नसेल तर अजिबात बोलू नका. त्यानंतर म्हटलं आहे की इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर वर. आणि जर खात्रीच नसेल तर एक शब्दही त्याबद्दल आपण उच्चारू नये. सॉक्रेटिस सेज दॅट की इफ यू आर नॉट शुअर अबाउट द थिंग्स यू शुड नॉट अटर इवन सिंगल वर्ड. एक शब्द सुद्धा बोलू नका. देन व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली. आणि जेव्हा आपण केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने जर तुम्ही एखादी गोष्ट तोंडातून बाहेर उच्चारलीस तर वी अवर सेल्फ बिकम ट्रान्समिटर ऑफ अनट्रूथ. तर मग आपण अनट्रूथ म्हणजे खोट्या गोष्टीचे एक ट्रान्समिटर होऊन जाऊ. ट्रान्समिटर म्हणजे पसरवणारे होऊ जाऊ. खोट्या गोष्टी पसरवणारे व्यक्ती आपण होऊ शकतो. आणि म्हणून सॉक्रेटिस आपल्याला सांगतो की वी शुड नॉट अटर इवन सिंगल वर्ड इफ यू आर नॉट शुअर अबाउट द थिंग्स. जर आपण आपल्या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण जर शुअर नाही तर आपण ती गोष्ट बोलायचं नाही. तर इन दिस वे इट वॉज द फर्स्ट क्वेश्चन इज इट ट्रू. आता बघूया सेकंड क्वेश्चन. आता बघूया सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन कोण सांगता तर बघूया. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीझंट. इज इट Pleasant. म्हणजे हे आनंददायी आहे का. इज इट Pleasant. कोणती गोष्ट जर तुम्ही बोलत असाल तर बोलण्याच्या अगोदर स्वतःला प्रश्न विचारायचा इज इट प्लीझंट म्हणजे हे आनंददायी आहे का. हे आनंद देणार आहे का. जर आनंद देणार नसेल तर आपण बोलायचं नाही. तर सॉक्रेटिस काय म्हणतो या संदर्भात की मेनी ऑफ द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुसऱ्यांना हर्ट करण्यासाठी, दुखी करण्यासाठी लोक सहजच काहीतरी बोलत राहतात. आणि इट इज बेटर दॅट दिस अनप्लीझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. तर याच्या ऐवजी तर आपण न बोललेलंच बरं. जर तुमच्या बोलल्याने कोणाला दुःख होत असेल तर असे शब्द न बोललेले बरे. म्हणजे अजिबात बोलू नये असं सॉक्रेटिस यामध्ये आपल्याला उपदेश देत आहे. तर आय वुड लाईक टू आस्क यू सेकंड क्वेश्चन. येस, स्टँड अप. Which was the second question? Is it pleasant? Is it pleasant? Is it Pleasant. Is it pleasant means हे आनंददायी आहे का. is it pleasant. हे आनंददायी आहे का. आणि आता तिसरा क्वेश्चन बघूया. Is it useful? तर आपण जे बोलतो आहे तर ते युजफुल आहे काय म्हणजे कोणाच्या तरी फायद्याचं आहे काय, बेनिफिशियल आहे काय, ते फायदा देणार आहे काय, हानी देणार तर नाही आहे. तर यावरही आपण विचार करायला पाहिजे. अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस वी थिंक दॅट द क्वेश्चन ऑर दॅट थिंग इज इट
ते युजफुल आहे काय. तर यामध्ये काय म्हटलं आहे की इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर, म्हणजे ऐकणाऱ्याला किंवा श्रोत्यांना ही गोष्ट फायदा देणारी आहे काय, लाभ देणारी आहे काय. जर लाभ देणारी नसेल, फायदा करून देणारी नसेल तर अजिबात बोलायचं नाही. तर विल अवर वर्ड्स बिंग कम्फर्ट टू समवन, आपण जे बोलतो शब्द तर ते दुसऱ्याला कम्फर्ट देतील काय, म्हणजे सुख देतील काय, आनंद देतील काय. जर आनंद देत नसतील, सुख देत नसतील, कम्फर्ट देत नसतील आणि जी बेचैन करत असेल तर अशी गोष्ट अजिबात बोलू नका. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. तर अशाच 3 प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला अफर्मेटिव्ह आन्सर मिळत असेल तर यू कॅन स्पीक अँड यू कॅन गो अहेड. तर यू कॅन गो अहेड अँड यू स्पीक. तर अशा पद्धतीनं सॉक्रेटिसने हे फार मोलाचं असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. पण तर हरिवंशराय बच्चननी एक लहानशी कविता म्हटली आहे की गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, जब बढ़ते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, जब बढ़ते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं, झूठों को अक्सर मैंने मुस्कुराते हुए देखा है. किती सुंदर लाइन आहे ना. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं, झूठों को अक्सर मैंने मुस्कुराते हुए देखा है. मैं भी सीख रहा हूँ, काय म्हणते पुढे, मैं भी सीख रहा हूँ इंसानों को पढ़ने का हुनर. सुना है किताबों से ज्यादा चेहरे पे लिखा होता है, किताबों से ज्यादा चेहरे पे लिखा होता है. तर या लेसन मध्ये आपल्याला जे काही सांगितलं आहे की आपण गोड बोलायला पाहिजे, परंतु याचा अर्थ असाही नाही की आपण मनात कपट ठेवून गोड बोलायला पाहिजे. हा आला लक्षात. तर याच्यामध्ये मी मला असं म्हणावं लागेल की दिल बड़ा रखो, वाणी मीठी रखो और दिमाग ठंडा रखो. फिर कोई आपसे नाराज हो जाए तो फिर कहना. आला लक्षात. तर अशा पद्धतीने हा छान फार सुंदर असा हा लेसन आहे. आपल्याला या लेसन मधून बरंच काही शिकायलाही मिळालं. तर एका ठिकाणी अजून मला आठवत आहे की बहुत बार हमारा अनुभव कुछ अलग होता है. तो अनुभव क्या होता है, खामोशी यही बेहतर है, शब्दों से लोग रुकते बहुत है. तो इस वक्त ये सोक्रेटिस की दी हुई बातें हमें बहुत ही यथार्थ मालूम पड़ती है. कैसा, खामोशी यही बेहतर है, लोग शब्दों से रुकते बहुत है, ये अनुभव हमारा बोलता है. तो इस तरह से बहुत सारी चीजें हमने ये लेसन में पढ़ा. तो अँड ॲट लास्ट आय वुड लाईक टू से, अखेरीस मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो की या लेसनला यू शुड रीड दिस लेसन ॲज मेनी टाइम्स ॲज यू कॅन ॲट होम. ओके, कारण की या लेसनमधून बरंच काय तुम्हाला शिकता येईल. तर निरंतर वाचन असू द्या. तर वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय एव्हरीबडी.